मित्रांनो नमस्कार. सहजच सुचलेलं या माझ्या विचारधारेतून आपल्यासमोर अनेक विचारवंतांचे विचार व्यक्त करताना मला आनंद तर मिळतोच, पण प्रत्यक्ष आपल्यासोबत हितगुज साधत असल्याचाही मला अत्यानंद प्राप्त होतो. मित्रांनो, भावनांच्या चुलीवर आपल्या स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं आपली कधीच होऊ शकत नाहीत, कारण नात्यांचे पानवठे त्यांना तहान लागल्यावरच दिसत असतात. कधीकधी सुंदरतेपेक्षा एखाद्याचा साधेपणाच आपलं मन हिरावून घेतो. मित्रांनो, जाणीव हा शब्द तसं पाहता खूप छोटा आहे, परंतु या शब्दाचा अर्थ खूप मोठा आहे. जाणीव ठेवणं हे प्रत्येकाला जमत नसतं आणि जो ती ठेवतो तो मात्र माणुसकीला जपत असतो. मित्रांनो, माणसाची किंमत ही त्याच्या कपड्यांवरून, त्याच्या भाषेवरून किंवा त्याच्या परिस्थितीवरून ठरत नसते, तर ती त्याच्या चांगल्या विचारांवरून आणि त्या विचारांनुरूप त्याने केलेल्या प्रत्यक्ष कृतीवरून ठरत असते. प्रत्येक व्यक्ती ही आपल्या आयुष्यात कोणती तरी झुंज देत जगत असतो, कधी गरिबीशी, कधी समाजाच्या नजरांशी, तर कधी एकटेपणाशी. एखाद्याची त्याच्या देहबोलीवरून किंवा त्याच्या कपड्यांवरून आपण किंमत ठरवणं म्हणजे पुस्तकाचं मुखपृष्ठ बघून त्यातील कथा ओळखण्याचाच प्रयत्न करण्यासारखं हास्यास्पद आहे. मला सांगा, जगाला जोखण्यापूर्वी माणसाला समजून घेणे महत्त्वाचे नाही का? तुमची एक नजर आणि तुमचा एक शब्द एखाद्याचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकते. आपण करीत असलेला इतरांचा आदर आणि माया हीच खरी आपली संपत्ती असते, जी कुठल्याही परिस्थितीच्या पलीकडची असते. आणि म्हणूनच एखाद्या व्यक्तीला त्याच्या सकारात्मक विचारांवरून व त्यानुरूप होत असलेल्या त्याच्या प्रत्यक्ष कृतीवरून ओळखावे, त्याच्या परिस्थितीवरून नव्हे. मित्रांनो, आजच्या विचारमालेतून मला आपल्यासमोर हे स्पष्ट करायचे होते. मित्रांनो, आपणास हे माझे विचार जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि मला कमेंटमधून प्रतिसाद द्या. धन्यवाद.